नमस्कार. आज माझ्या या स्टुडिओमध्ये आपण आले त्यासाठी सगळ्यात आधी आपलं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. नमस्कार. मला असं वाटतं की आज मी काही एक पत्रकार म्हणून आपल्यासमोर बसलेली नाही आहे, त्याच्यामुळे आपण अगदी सहजपणे गप्पा गोष्टी करू आणि त्यातून तुमच्या कार्याबद्दल आपण सगळ्यांना काय विशेष आहे ते दाखवू आणि सांगू. मला वाटतं सगळ्यात आधी तुम्ही तुमचा परिचय दिला तर खूप छान राहील, कारण जेणेकरून मला तुम्हाला प्रश्न विचारायला किंवा तुम्हाला उत्तर देताना जो एक आपल्याला वाटतंय की कसं बोलणार, तर ते एक दूर होऊन आपण सहजपणे बोलू शकू. तर आपला एक परिचय द्याल छोटासा? बिलकुल. मी अरुण कृष्णराव फडणीस. माझा जन्म इंदोरला झाला. आई माझी मालती फडणीस आणि वडील कृष्णराव फडणीस. आमचं छोटंसं घर तिथे रूपरामनगरला होतं आणि आमचं बालपण म्हणजे खूपच छान गेलेले आहेत. आई वडिलांचे संस्कार माझी आजी होती बरोबर माझं सगळं शाळेचं शिक्षण सगळं तिथेच इंदोरलाच माझ्या पांगवीसबाग याच्या शाळेमध्ये झालेलं आहे. आणि जो आनंद आम्ही त्या घरामध्ये घेतलेला आहे तो म्हणजे आजही आम्हाला असं वाटतं की पुन्हा एकदा तिथे जावं आणि आपले ते जुने घर आपले जे पुन्हा पाहावं आणि त्याचे जर राहावं. इतकं छान होतं ते. वा वा, म्हणजे खरोखरच तुमच्या बोलण्यातूनच कळतोय की तुम्ही किती आनंद घेतला असेल लहानपणी. नक्कीच नक्कीच. आणि ते दिवस म्हणजे आजही आम्हाला असं वाटतं की पुन्हा पुन्हा यावे असे. आणि आजींचे म्हणजे संस्कार आमच्यावरती होते, तर त्यामुळे आम्हाला काय आमचं घरामध्ये पहिल्यापासूनच देवाचं हेचं काम करणं किंवा देवाचं आपलं नामस्मरण करणं आणि आम्हाला म्हणजे गणपती अथर्वशीर्ष वगैरे हे सगळं शिकवून आजींनी आम्हाला त्यापासून तयार केलेलं होतं. आणि त्याचं फळ आम्हाला असं मिळालं की जिथे आम्ही हात टाकू तिथे आम्हाला सोनं होत होतं. नक्कीच नक्कीच. आजच्या तुमच्या या सगळ्या कारकिर्दीची जी मी ऐकलेली आहे गोष्ट, त्याच्यावरून हे नक्कीच असणार की तुम्हाला आजीने आई बाबांनी खूप छान संस्कार दिले असणार. तर तिथे झालं आणि नंतर मग असं काही होत गेलं की 17व्या वर्षी मला सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी लागली. अच्छा. म्हणजे मी पूर्ण ग्रॅज्युएट पण झालेलो नव्हतो त्यावेळेसपर्यंत. अरे. आणि मला 17व्या वर्षी मला नोकरी लागली आणि मग 4 वर्ष मग मी ते आपल्या जनगणनामध्ये काम केलं. मी कम्प्युटर सेंटरमध्ये. अच्छा. आणि 4 वर्षानंतर पहिलंच म्हणजे हे आलं की स्टेट बँकेमध्ये म्हणजे आपली आली वॅकन्सी निघाली आणि ताबडतोब पहिल्याच ह्याच्या अटेम्प्टमध्ये माझं पासही झालो मी. म्हणजे माझी आई वडिलांची आजीची माझी जी होती आमच्यावरती म्हणजे वरदहस्तच होता आमच्यावरती, तर त्यांच्यामुळे आम्ही चांगलं झालं माझं. आणि मग लगेच स्टेट बँकेत नोकरी लागली. मग 34 वर्ष मी तिथे नोकरी केली आहे स्टेट बँकेमध्ये. मग तुम्हाला हे आज जे तुम्ही कार्य करता ते याच्यामध्ये तुम्हाला लहानपणापासून आवड होती किंवा तुम्ही सुरुवात केली, आणि तुम्हाला आत्तापर्यंतच्या घडीला तुम्हाला घरातून परिवारातून कसं सहकार्य मिळत गेलं? कारण विना सहकार्याने तर माणूस काही करू शकत नाही. जर एका शब्दात सांगणं झालं तर माझं लग्न झाल्यावरतीच मी हे सगळं करू शकलो. अरे वा. आणि 76 मध्ये माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे जवळपास तेव्हा थोडंसं मी शिकवत होतो लोकांना, पोरांना, आणि काही कार्यशाळा पण माझ्या आर्टच्या घेत होतो मी. पण जेव्हापासून ज्योती पिंपळीकर त्यांच्याशी माझं लग्न झालं आणि त्यांनी मला जो साथ दिला आहे तो आजही माझ्याबरोबर आहे तो. आणि आता आम्हाला 49 वर्ष होतात ते. पुढच्या वर्षी आमचं 50वी आहे. बिलकुल मोठ्या प्रमाणात साजरा करावा लागेल. नक्की करणार. आणि दुसरं म्हणजे तिच्याशिवाय मी करू शकलो नसतो हे म्हणजे पहिलेच सांगतो, कारण 90% जे आहे माझं जे कारकिर्दी जे आहे माझं काम केलेलं आहे ते सगळं त्या माऊलीमुळे झालेलं आहे. वा वा वा. या माऊली या शब्दात तुम्ही ताईंचा उल्लेख करणं म्हणजे खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचं सहकार्य असल्यामुळे तुम्ही हे करतात हे ऐकून खूप आनंद झाला मला पण ऐकून. पण तुम्हाला या कामाची आवड कधीपासून सुरुवात झाली होती आणि हे करताना तुम्ही सुरुवात कशी केली?
मी मॅथ्सचा स्टुडंट होतो, पहिल्यापासूनच होतो मी, म्हणून थोडंसं आम्हाला घरामध्ये कणकण असायची कधी कधी, तर म्हणून मी थोडेसे ट्युशन्स वगैरे घ्यायला लागलो पहिल्यांदा. अच्छा. तेव्हा मी पैसेही घ्यायचो पोरांकडून आणि मी मॅथ्स शिकवायचो त्यांना. त्याच्यानंतर माझं आर्टचं माझं चांगलं होतंच, म्हणजे त्यावेळेस स्केचेस वगैरे मी करायचो. तर ते स्केचेस बरोबर आणखीन त्याच्याबरोबर कागदांच्या ज्या काही काही वस्तू बनवायचो, करायचो मी ते. तर त्याच्यामुळे काय झालं की ते करता 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 मग ते शिकवणं पण सुरू होऊन गेलं. मग गणित आणि आर्ट्स हे दोन्ही मी शिकवायला सुरुवात करून दिली. म्हणजे दोन टोकाची दोन विषय तुम्ही दोन मी घेतले शिकवायला सुरुवात हो, केली. 2 घेतले. आणि त्याच्यामध्ये मग मला पण शिकायला खूप मिळालं. त्या मुलांमुळे मला शिकायला खूप मिळालं. ते काहीतरी मला विचारत होते की तुम्ही असं करा, तुम्ही असं करा, आणि मला खरोखर ते पटायचं. कारण मुलांकडून शिकणं म्हणजे खरोखर कल्पनाशक्ती मुलांजवळ अगदी, जास्त अगदी, असते खूपच असते. आणि आपण केली तर आपल्यालाही त्याचा उपयोग होतोय, तर बरोबर. नक्कीच. तर तेव्हापासून ते सुरुवात झालं. आणि पण नंतर एवढंच झालं की जेव्हा माझी स्थिती चांगली झाली की आता आपण इकॉनॉमिकली आपण साऊंड आहोत, मग नंतर मग मी म्हटलं की आता आपण हे शिक्षणाचा पैसा आपण नाही घ्यायचा. अरे वा. मग तेव्हापासून मग मी सुरुवात केली की निशुल्क निशुल्क classes. सुरुवात केली. पण कोणते कोणते क्लासेस घेतले तुम्ही त्याच्यामध्ये? मी 5वी पासून तर 11वी पर्यंत अच्छा. फक्त गणित घ्यायचो मी. आणि मला त्याच्यामध्ये सांगण्यामध्ये अभिमान वाटतो की माझे 5 स्टुडंट जे आहेत ते अशा ठिकाणी आहेत की मला खरोखर असं वाटतं की आपण काहीतरी मिळवलं आणि कोणाला तरी दिलं खरं. म्हणजे ज्ञान दे, विद्या दान करावं, ते दान मोठं दान तुम्ही दिलंय. आणि त्याच्यामुळे इंडियामध्ये पण माझे 3 मुलं गेलेली आहेत. वा वा. आणि IIT मध्ये आहेत. खूप मोठी गोष्ट. कारण नाही तर आजकाल ते IIT आणि या परीक्षांकरता, कॉम्पिटेटिव्ह करता काय कोचिंग वगैरे, हो, म्हणजे एक आदर्शच म्हणावा लागेल हा, की गुरु जर मिळाला योग्य तर मुलं करू शकतात. हे तर नक्कीच. अगदी त्याच्याबद्दल मी एक तुम्हाला सांगतो. एक किस्सा आहे. मी सकाळी 4 वाजता फिरायला जायचो. अच्छा. तर एकदा मला माझ्या त्या डॅमवरती मी फिरत असताना एक चांगला मोठा पर्सनॅलिटीचा मनुष्य एकदम आला आणि मला माझ्या पाया पडला. म्हटलं तू काय कोण झालं आहे बाबा, तू एकदम? कोण बाबा, काट. तर तो म्हणे कि सर मैं कालरा, मैं आपके यहाँ मैथ्स पढ़ने आता तुमचा था विद्यार्थी. और मैं अभी नेवी में हूँ वा. और मैं नेवी में अभी कल ही आया हूँ और अभी आपसे मैं बात करना चाहता था, तो मैं आज आपसे अभी यहाँ अचानक मुलाकात हो गई. म्हणजे सकाळी सकाळी मोठा आनंद. इतका आनंद म्हणजे मी सांगतो, मला असं वाटलं माझ्या नक्कीच, डोळ्यात नक्कीच. अश्रू आले बिलकुल. की इतका मोठा मनुष्य झालेला आहे आणि त्यांनी आपलं आजपर्यंत त्यांनी ते आज ठेवलंय आपल्या ह्याच्यामध्ये. नाही आहे. पण या गणिताच्या क्लास व्यतिरिक्तही तुम्ही बऱ्याच ऍक्टिव्हिटीज निशुल्क शिकवतात. हो, म्हणजे मी थोडीशी जाणून आहे त्याबद्दल, ते सांगाल का आपण? ते मी अगोदर काय करायचो, अगोदर रांगोळी करायचो. मी अगोदर आपल्या घरामध्ये समोर रांगोळी काढायचो, आपली अच्छा. पावडर रांगोळी. अच्छा. त्याच्यामध्ये मी गलीच्या रांगोळी काढायचो. हां हां हां. तर ती काढल्यावरती काय व्हायचं की सूर्यप्रकाश पडल्यावर तर त्याचं ते एक रंग फेड व्हायचे. कोणाचा पाय पडला, कोणी खराब चाललं गेलं व्हायची. किंवा आणखीन वारं आलं तर ती अशी खराब व्हायची. तर त्याच्यामुळे मला थोडंसं मन माझं मनात कट्ट व्हायचं. कुठेतरी. हां. मग मी त्याच्यानंतर मी आपल्या ह्याची फुलांची रांगोळी सुरुवात केली. अरे वा. की म्हटलं फुलांच्या पाकळ्यांची आपण करून पाहू. ती काही दिवस राहायची, 2 दिवस तरी कमीत कमी त्याच्यावरती पाणी शिंपडत राहायचं, असं करायचो. पण तेही खराब व्हायचं. मग नंतर मग असा विचार केला, म्हटलं आणखी आपली अशी रांगोळी अशी होऊ शकते का की जी परमनंट होऊ शकते, खराब नाही होणार, नॅचरली. नॅचरली. तर ते मग मी काय केलं की ऑलिपिन्स आणि गोट्यांनी अच्छा. त्यांनी माझे अशा कलाकृती तयार केल्या रांगोळीसारख्याच. हां हां. तर त्याच्यामध्ये थर्मोकोल मी अगोदर वापरत होतो. तर थर्मोकोलच्या वरती असा लाल किंवा काळा असा भडक रंगाचा कपडा लावायचो. अच्छा, कपडा. आणि कपडा लावल्यावरती मग त्याच्यावरती स्केच न करता त्याच्यावरती ऑल्पिनने आपण स्केच करतो, अच्छा. तसे मी स्केच केले. आणि मोठे मोठे मी पोर्ट्रेट्स आणि हे बनवले त्याच्यामध्ये. अगोदर रांगोळी डिझाईन्स होत्या, पण त्याच्यानंतर मी त्याला मी पुढे करत गेलो. आणखी मग मोठे मोठे आपले जे महानुभाव आहे आपल्या देशाचे हां हां. त्यांचे पोर्ट्रेटसुद्धा मी तयार केले. आणि त्याच्यावरती मला म्हणजे सन्मान माझा खूप मिळाला मला. आणि मला माझं हे झालं की आता ही रांगोळी न होता एक आता
एक अशी वस्तू झालेली आहे की आपण कुठे रांगोळीचा प्रयोग पण करू शकतो त्याच्यामध्ये आणि कुठेतरी गॅलरी म्हणून gallery art पण gallery म्हणून. तर type तेव्हापासून सगळ्यांना तो दाखवू झाला. शकतो. आणि सुरभी म्हणून एक प्रोग्राम यायचा हो 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 सिद्धार्थ काक आणि हो 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 रेणुका शहाणे. रेणुका शहाणे मग असायच्या. त्यांच्याबरोबर आम्ही कॉन्टॅक्ट केल्यावरती त्यांनी सांगितलं तुम्ही तिथे मुंबईला या, हा, हा. आपण तिथे तुमचा प्रोग्राम करू. हे कोणत्या कोणत्या वर्षाची गोष्ट असेल ही ही साधारणतः? साधारणतः 1990ची गोष्ट. अरे छान. तेव्हा ती सिद्धार्थ काक आणि हो, रेणुका शहाणे रेणुका होते. शहाणे असायच्या. तर तेव्हा मग माझं ते जाणवलं तिथे. तेव्हाच मग माझी एक्झिबिशन पण लागली होती जहांगीरमध्ये वा मुंबईला. खूपच छान. तर ते सगळं तेव्हापासून मग ते एकदम प्रोजेक्शन वाढलं. म्हणजे तुम्ही आर्ट मॅथ योगाबद्दलही तुम्ही काही कार्य करतात? हो, नाही? मग ॲक्च्युली माझं तर सकाळी 4 वाजता उठून फिरण्याचा माझा प्रोग्राम असायचा, रोज असायचा. पण नंतर मग मी गेलो होतो मी खंडाळा आणि ह्याला तिथे ते Trekking मनशक्ती केंद्र तिथे आहे. अच्छा अच्छा हा. तर त्या तिथे मनशक्ती केंद्रामध्ये मी एकदा गेलो होतो. तर तिथे मी जे शिकलो हा हा प्राणायाम आहे वगैरे आपलं योगा वगैरे योगा. सगळं, तर त्याच्यानंतर मग तिसरं मी योगा सुरुवात केली. मग बाकी मग रामदेव बाबांच्या सानिध्यामध्ये मग तिथं पण मी थोडा ट्रेन झालो. अच्छा. त्यांचे पण मी क्लासेस इथे भोपाळ आले होते तेव्हा भोपाळला त्यांच्याबरोबर मी बरोबर होतो. त्यांच्याबरोबर मी शिकलो थोडंसं आणि त्याचे सर्टिफिकेट पण माझ्याजवळ आहेत. आणि तेव्हापासून मग मी जे योगाचं सुरुवात केली, तर मग सुरुवातीला मी 2-4 लोकांबरोबर आम्ही योगा करायचो. पण आता माझ्याजवळ जवळजवळ 50 मुलं मुली बायका आहेत. अरे आणि वा. आम्ही रोज आता योगासन करतो आम्ही. आणि सगळं निशुल्क माझ्या घरच्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही सगळं करतो. नाही हे निशुल्क हे मला म्हणजे खूप मनाला पटलं. कारण आज छोट्या मुलापासून मोठ्यांपर्यंत कोणीही काही काम करेल तर ह्यातून मला काय मिळेल ही एक वृत्ती असते. आणि आज एक मॅरेज इव्हेंट जे आहेत वेगळे सेलिब्रेशनचे इव्हेंट किंवा योगा हे एक प्रोफेशनल होऊन गेलं आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाला थोडी नाही चांगलीच रक्कम भरावी लागते. आणि आपण ते निशुल्क कित्येक वर्षापासून करतात येत. हो, 35 वर्षापासून. वा खूपच मोठी गोष्ट ते आहे. कारण पण त्याचं कारण म्हणजे हेच आहे की मला कोणाकडून पैसा नकोच आहे आणि मला निस्वार्थ करायचं आहे. मला ते कोणाकडून पैसा घेतोय आणि त्याच्यामुळे मी त्याला देऊन राहिलोय हे असं मला गृहीत कधी धरलंच नाही मी. असं म्हणजे निस्वार्थ निस्वार्थ असं असेल तरच व्यक्तिमत्व भेटणं आणि त्यांच्याशी माझी चर्चा होणं हा एक माझा वेगळा आनंद असणार आहे. आणि खरंच सांगते मी की समाजकार्य एक कार्य केल्यानंतर त्याचा 100 ठिकाणी प्रोपोगंडा करणारी लोक मी बघितली. पण तुम्ही एवढी कार्य करतायत पण त्याचा कुठेही प्रोपोगंडा नाही. आणि तुमचा जो काय सत्कार सन्मान झालाय तो तुम्ही इतका सहजगत्या स्वीकारलाय की फक्त त्यात फुलून न जाता तुम्ही तुमची वाटचाल पुढे नाही. चालूच ठेवली. सन्मान म्हणून असं काही नाहीच. म्हणजे त्यांनी माझी पाठ थोपडली आहेत प्रत्येकाने. ॲक्च्युली असं काय, आपण कोणतंही काम करा, तुम्ही परीक्षा द्या आणि परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले नंबर आले आणि तुमच्या वडिलांनी आईवडिलांनी तुमची पाठ थोपडली, बस हे एवढंच हवं असतं माणसाला. मला इथे एक कुसुमाग्रजांची एक कविता आठवते. तू फक्त लढ करा म्हणून जी कविता आहे त्यांची, त्याच्यामध्ये सर फक्त तुम्ही माझ्या पाठीशी राहा, माझ्या पाठीवर हात ठेवा आणि तू फक्त लढ म्हणा तर मी नक्कीच सगळं जग जिंकेल. बरोबर, एकदम बरोबर. तर ह्याच पद्धतीने काहीसं तुम्हाला कौतुकाची थाप मिळाली आणि तुम्ही हे सगळं कार्य करत गेले. पण हे झालं निशुल्क सेवा देण्याचं किंवा आर्ट क्राफ्टचं. पण ज्ञान पण तुम्ही दान केलेलंच आहे. पण याच्यापेक्षाही मोठं दान तुम्ही रक्तदान केलंय म्हणे. ते किती वेळा आणि कशा मी परिस्थितीत? रक्तदान केलं आहे 75 वेळा. बापरे. आणि त्याची सुरुवात मी सांगू ना, म्हणजे मी केलं नाही आहे ते, मी माझ्याकडून ते करवून घेतलेले आहे. अरे वा. त्याचं मी कारण सांगू तुम्हाला की लग्न झाल्यावर 1976 मध्ये तेव्हा मला म्हणजे या हाताला थोडंसं असे गाठी पडत होत्या. अच्छा. म्हणजे रक्ताच्या अशा गाठी Problem, हां, पडत होत्या, झालं. असा प्रॉब्लेम झाला होता. आणि मला प्रत्येक ठिकाणी कुठेही महिनाभरात 2 महिन्यामध्ये असं जाऊन मला ऑपरेशन करावं लागायचं. आणि त्याच्यामध्ये माझं रक्त निघायचं. बापरे.
म्हणजे ते असं होतं की ते जास्त किती जरी मोठं केलं तरी झालं हा ते तरी. त्याच्यातनं माझं रक्त पुष्कळ निघायचं. आणि अशा होत राहत होत्या. म्हणजे 2-3 गाठी झाल्यावरती मी जेव्हा एका सर्जनला दाखवलं आणखीन पुढे तर तो म्हणे की सर ये तो आपको जन्म भर आपको ये होने वाली है, ऐसी ये चीज़ें हैं, अच्छा. तो ये आप इसका इलाज करवाइए अच्छे से. मग माझे तिथे एक गुरुजी होते, शांडिल्य गुरुजी. अच्छा. तर त्यांच्या अंगामध्ये देवी यायच्या वगैरे सगळं असं ते आम्ही त्यांच्यावरती खूप म्हणजे विश्वास होता. विश्वास होता. मी त्यांना सांगितलं की असं असं आहे हो, आणि आता ह्याचं काय काय करावं. इलाज काय करायचा. तर इतकं छान सांगितलं त्यांनी आम्हाला की तुमचं रक्त निघणं हे अगदी आहेच, म्हणजे तुमच्या भाग्यातच लिहिलं आहे, तुमच्या प्रारब्धामध्ये रक्त निघणं आहे. अच्छा. ते रक्त जर तुम्ही चांगल्या योग्य ठिकाणी सत्कार्य. सत्कार्याने हा. लावलं तर तुम्हाला त्याचं म्हणजे फळ पण मिळेल आणि तुमचं रक्त पण निघेल. आणि दुसऱ्याचंही हा, काहीतरी. असं असं करून पहा. आणि तुम्ही पहिल्यांदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना बोलवा आणि त्यांना सांगा की बाबा मी हे करू शकतो का, मला गाठी होता ते मी म्हणजे मेडिकल फिट आहे का, हे तुम्ही सर्टिफिकेट मिळाल्यावरच मग नंतर तुम्ही हे रक्तदान करू शकता. तर त्यांचं मला पटलं. मग मी तिथे माझी टेस्ट कळवली आणि रक्ताचं त्यांना विचारलं की बाबा मी करू शकतो का. तो रक्तदान आहे, हो करू शकता, तुम्हाला तसं काही नाही आहे, रक्ता तुमच्या हे नाही आहे, तुमच्या ती टेंडन्सी आहे ते बनायची. ठीक आहे. मग तेव्हापासून मग मी रक्तदान सुरुवात केली. पहिले तर मी जाऊन ब्लड बँक्समध्ये जाऊन मी कोणता करायचो. आपला ब्लड ग्रुप? माझं ए पॉझिटिव्ह. ए पॉझिटिव्ह. हां. आणि मग तेव्हा मी द्यायचो मी सगळं ब्लड वगैरे. पण नंतर मग असं वाटायला लागलं की कधी कधी तिथे पण बरोबर ते लोक पण असं विकतात आणि जास्ती पैसे घेऊन विकतात वगैरे असं. व्यापार, प्रत्येक गोष्टीचा व्यापार. व्यापार. हम्म. मग मी तेव्हापासून सुरुवात ही केली की माझी स्वतःची एक ब्लड बँक सारखं असं सुरुवात करू. अरे वा. की माझे काही लोक मी तयार केले, असे जवळजवळ 200 लोक तयार केले मी, की जे आपण केव्हाही रक्त द्यायला आपण तयार आहोत. म्हणजे तुम्ही स्वतः तर दिलंच. आणि माझ्याजवळ रक्तदाता खूप पण आहे. मोठं समाजकार्य आहे हो, हो. हे, खूप मोठं. मग तेव्हापासून मग मी जेव्हा पण जायचं तर मी पहिल्यांदा माझा ग्रुप असायचा तर मी द्यायचो आणि नंतर मग कुणाला तरी सांगायचं. आणि असे करत 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 माझे ते वाढले 200 माझे झालेले, म्हणजे ते लोक झाले ब्लड डोनेट करणारे. आणि 75व्या म्हणजे 2006 साली म्हणजे काहीतरी बहुतेक आमच्या त्या माझ्या मोठ्या भावाचं हे होतं, ऑपरेशन होतं. अच्छा. तेव्हा मग मी 60 वर्षाचा होते. हां. मी 2006 साली नाही, पुढे असेल ते, पण त्यावेळेस मी 60 वर्षाचा होतो. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ब्लड द्यायचे भावाला. तो म्हटलं मी तर आता 60चा होऊन गेलेलो आहे, आता आम्ही देऊ शकतो का. तो म्हणे आता तुम्ही फक्त जो भाऊ आहे म्हणून तुम्ही देऊ शकता आणि तुमची पर्सनॅलिटी पण चांगली आहे म्हणून तुम्ही देऊ शकता. तर मी तेव्हा मी ते 75वा जो मी गेला तो मी शेवटचा तो मी माझ्या भावाला दिलेला आहे इंदोरला. पण मग आता हे तुम्ही जे म्हणतात की 200 लोक मी म्हणजे माझ्या बरोबर जुळले, तर ते कुठे आहे, म्हणजे त्यांचं वास्तव्य भोपाळचे ते भोपाळलाच. आणि भोपाळलाच माझ्याजवळ आतापर्यंत ते 200 लोकांचं होतं माझ्याजवळ सगळं. पण आता त्यांची पण एज वाढत गेली, तर आता त्याच्यातले पुष्कळसे कमी झालेले आहेत. आणि आता मग ते पण मी कमी करून दिलं, कारण मला बाकीचा आता पुष्कळशा वस्तू दुसरीकडे पण मला बोलवणे यायचे, दुसरीकडे मला सेवा करायचा मोका मिळाला. दत्तबंदी भोपाळचा आहे, साहित्य संघ आहे, त्याच्यामध्ये म्हणजे सगळी दुरुस्त मी इन्व्हॉल्व आहेच. तर त्यामुळे मग इकडे मला थोडासा कमी वेळ मिळायचा. पण ब्लड डोनेट करताना तुम्हाला एखादा असा काही अगदी आयुष्यभर आठवण राहील असा एखादा प्रसंग आहे का? 75 वेळा म्हणजे खूप मोर दॅन आहे, पण त्यातला एखादाच प्रसंग. मी स्टेट बँकेमध्ये नोकरीला असताना ते बँकेमध्ये कोणालाही लागलं ब्लड लागलं ते माझ्याकडे यायचे आणि माझ्याकडून विचारणा करायचे किंवा मला असेल तर मीच द्यायचो. तर तिथे एक ब्रांचमध्ये एक गार्ड होता. त्या गार्डची मुलगी अगदी लहानच मुलगी होती, करीब मला असं वाटतं ती 10-12 वर्षाची असेल. ते लोक जे त्यांची गावामध्ये जाऊन आणि त्यांना सकाळी पहाटे त्यांना बाहेर जावं लागायचं त्या मुलींना. तर ते
लालटेन आपला असतो तो हो. लालटेन घेऊन तो जायचे use करायचे. आणि ते जाऊन यायचे. तर त्याच्या लालटेनच्या ह्याच्यामध्ये ती चालत असताना मुलगी ती अशी धडपडली आणि अडकून. पडलं आणि हा. तो लालटेनचं ते जे त्याच्या अंगावर त्याच्या आलं आणि फुटून तिचं जवळ छाती आणि चेहऱ्यापर्यंत असं सगळं असं जळून गेलं ते. मग तिला घेऊन ते तिथे भोपाळ आलं होते. तर तेव्हा तिने तो गार्ड माझ्याकडे येऊन म्हणाला की बाबा असं असं झालं आहे. मला डॉक्टरने सांगितलं की ताबडतोब तिला कमी कमी 2 बॉटल्स तुम्हाला ब्लड लागणार आहे. तर मग ठीक आहे म्हटलं. मग मी आणि एक माझा आणखी एक मित्र होता. आम्ही दोघंजण गेलो आणि ब्लड डोनेशन केलं. आणि ब्लड डोनेशन करून दिल्यावरती आणखी आम्ही आपलं काम करून घेतलं. आम्ही आपला येऊन बसतो आपल्या. तर जवळजवळ महिनाभरानंतर तो आला तो गार्ड आणि तो पाया पडून म्हणाला, सर तुमच्या त्या 2 बॉटल रक्तामुळे माझी मुलगी वाचली आणि सगळं छान छान झालं. आणि आता पुष्कळ म्हणजे आता चांगलं होतात आले. नाही स्वाभाविक आहे, कारण ब्लड बँक असते पण मिळेल त्या ग्रुपचं वेळीच मिळेल हे वेळेवर मिळणं फार भाग्यवान असतं पाहिजे. तर ते मग माझा एकदा काय आपला आपण असं जेव्हा आपल्याला ते प्रचिती मिळते आणि जो आनंद मिळतो ना तो आपोआपच पुढच्या कार्याला प्रोत्साहन आणि ते थापत असते. बिलकुल ती आम्हाला ती थापत असते की आम्हाला. आणि आपण त्याच्यानंतर मग मी करतच गेलो आणि देवाची दया अशी आहे माझ्यावरती की मी जेव्हापासून ते करायला लागलो माझे ते गाठी बंद होऊन गेल्या, सगळं बंद होऊन गेलं. आणि मला त्या गुरुजींची जी मला आठवण नेहमी सतत असायची की म्हणजे तुम्ही पहा तुम्हाला काहीतरी वस्तू देवाने वाईट दिलेली आहे, चांगलं पण तो गुरु कसा तुम्हाला म्हणजे असंच म्हणावं लागेल की जे पण होतं आपल्या बरोबर ते छान ते चांगल्यासाठीच होतं, चांगल्यासाठी होतं असंच म्हणायचं. अगदी अगदी. कारण त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा त्यातून मी काय करू शकतो हे तुम्ही केलं. पण ते गुरुजींच्या मुळे झालं. तुम्ही म्हणजे हे सामाजिक कार्य करतात आहेत, तुमच्या जेवढ्या म्हणजे आवाक आहेत त्यापेक्षाही जास्त करतात हे आता ऐकून लक्षात येतंय. पण याबरोबर तुम्ही तुमचे काही छंद जोपासलेत का? अगदी अगदी. मी सगळं छंद म्हणजे असे की मी ड्रॉइंग वगैरे तर होतच माझ्याजवळ, सगळं होतं. त्याच्यानंतर मला ट्रॅकिंगची माझी खूप माझी इच्छा होती की मला ट्रॅकिंग करायची, हिमालयन ट्रॅकिंग करायची. आणि माझं हे फिरणं वगैरे रेग्युलर असायचं. तर त्यामुळे मी YHA मध्ये युथ हॉस्टेल असोसिएशनमध्ये मी तिथे आपलं नाव नोंदवलं आणि मग मी 3 ट्रॅकिंग केल्या. मी हिमालयन ट्रॅकिंग, चंद्रखानी पास आहे आणि शिवलिंग पास आहे आणि सार पास, हे 3 पासेस मी त्याच्यावर केले होते. मी म्हणजे अफाट कार्य आहे आणि खूप काही ऊर्जा आहे तुमच्याजवळ देण्यासाठी. त्याच्याचमुळे आणि खरोखर हे एक म्हणजे भाग्यवानच म्हणावं लागेल की आपल्याकडून हे सगळं होतंय आणि करायचंय. तन मन धन देऊन समाजकार्य करायला सगळ्यांना खूप छान वाटतं, म्हणायला छान वाटतं, पण तुम्ही प्रत्यक्ष ते करता आहात. पण याचबरोबर तुम्ही एक खूप मोठं काम करतायत असं मी म्हणजे ऐकिवात आहे. त्याबद्दल मी सगळ्यांसमोर सगळ्यांना तुम्ही ते सांगावं की तुम्ही म्हणे ओळखीचे असले नसले तरी कुणालाही संकटात असले अंत्यविधीच्या वेळेस खूप काही माणुसकीने म्हणून एक माणूस म्हणून मदत करतात. त्याबद्दल मला नक्कीच ऐकायला मिळेल. म्हणजे आतापर्यंत मी जवळजवळ 4000 मृतकांचे जे संस्कार असतात 4000 त्यांचे मी संस्कारामध्ये मी भाग घेतलेला आहे. अनबिलिव्हेबल. आणि फक्त भाग म्हणून नाही पण तिथे आपण कामं करायची त्यांच्या. ते ज्यांच्याकडे असं काही झालेलं आहे त्यांची स्थिती इतकी वाईट असते त्यावेळेस, ते भांबवलेले असतात आणि त्यांना त्यावेळेस मदतीची म्हणजे पैसा नसेल पण त्यांना एक माणसाची अशी गरज असते की जो ते सगळं सांभाळून घेईल, स्वतःहून करेल. आणि त्याच वेळेस सगळ्यांना बोलवणं आहे, गुरुजींना बोलवणं आहे, गाडी बोलवणं आहे किंवा आणखीन सामान आणणं आहे किंवा त्या मृतकाचे पण काही असतात काही संस्कार त्याच्यावरती, त्यांचे कपडे त्यांच्या घालायचे असतात त्यांना हे तर ते सगळं करण्याकरता लोक घाबरतात. साधारणतः आपली माणसं जी असतात ती सुद्धा अशा वेळेस लांब राहतात. आई वडील जर गेले असले तर मुलगा येत नाही हात लावायला. खरोखर आहे मी हे पाहिलेलं आहे आणि त्यांना भीती
मी हे नाही म्हणते की त्यांचं काही त्रास असं, पण त्यांना भीती असते मनामध्ये. हा, की मग त्याला मी सगळं समजवतो की बाबा रे, आता 2 मिनिटापूर्वी तुमचे आई वडील होते, आता एकदम असं तुम्ही नका समजू त्याला. एक बॉडी आहे फक्त, हा, असं बॉडी आहे नका असं treat नका करू. म्हणू. बरोबर आहे. म्हणून मग आपण सुरुवात केली की मग ते यायचे, पण त्यांना ते घाबरट असायचे ते. पण मग आता असं जे तुम्ही 4,000चा आकडा जो सांगतात तो खूप मोठा आहे. पण मग अशा वेळेस आता ज्यांना गरज असते ते स्वतःहून तुम्हाला फोन करतात का? अगदी सकाळी 7 वाजता माझ्या जो पहिला फोन येतोच, म्हणजे काही एकदा तर अगदी 2:30 वाजता, रात्री 2 वाजता येतो मला फोन की अरे अरुण असं असं झालेलं आहे आणि ताबडतोब येतो का. कारण जातोच. ओळखीच्या लोकांकडे आपण जावं की नाही, त्यांना वेळ द्यावा की नाही, आपल्याला वेळ जमेल की नाही, किंवा ते आपल्याकडे दुःखात आले होते का विचारायला, असा नाही, हिशोब नाही, सोडून नाही. जाणारे आज लोक आहेत. आणि तुम्ही हे काही विचार न करता रात्री 2-2:30ला सकाळी 7ला, म्हणजे खरोखर कोणी ह्या मनुष्य- कार्याची तोड नाही. कोणी मनुष्य तुमच्यावरती विश्वास करून जर तुम्हाला तो 2 वाजता फोन बोलवतोय. करतोय, त्याचं सगळं आलं. म्हणजे नाही, नातेवाईकांनाही रात्री 2 वाजता कळतं, पण किती धावून येतात ते फार म्हणजे बोटावर मोडणे इतकं नाही, आहे. काहीदा आम्ही CPR सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे असं की त्या एकदम म्हणतात, आत्ता माझे कोण? मित्र वारले, गोरे म्हणून होते, तर त्यांचं 2:30 वाजता त्यांच्या बायकोचा फोन आला की तुम्ही अरुणजी तुम्ही लवकर या, असं ह्यांना काहीतरी होत आहे. आम्ही गेलो त्यांच्याकडे, तर ते अगदी शेवटच्या स्टेजवरती होते. त्यांना आम्ही CPR पण दिला, सगळं दिलं, आम्ही सगळं करून घेतलं. आणि आम्ही पण तरी नाही, आमच्या हाताला यश नाही आलं. मग आम्ही ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पण ते पण म्हणे नाही, ते आता शक्य नाही आहे काही. पण हे जे म्हणजे मृत्यूचं वगैरे तुम्ही जे अंत्यविधीला मदत करतात, हे कोरोना काळात फार भयंकर होतं. हो. त्या काळातला एखादा काही असा किस्सा आहे का, गोष्ट आहे का, की जी तुम्ही कधी आयुष्यभर विसरू शकणार नाही? कोरोना काळात इतकं नाही आहे, कारण कोरोना काळामध्ये जे आहे ना, मला पण त्यांनीच म्हणजे डॉक्टरांनी आणि ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की स्ट्रिक्टली सांगितलं होतं की तुम्ही जाऊ नका, कारण तुम्ही जर तसे लोक भरपूर तिकडे आहेच आहे, पण असं जोवर बनेल तोवर तुम्ही म्हणजे गेले तरी लांबून मदत तुम्हाला जेवढी करता येईल तेवढी करा. मी लांबून मदत केलेली आहे, पण मला खरोखर त्याचं मला थोडंसं वाईटच वाटतं की मी प्रत्यक्ष नाही करू शकलो मी तिथे जाऊन. पण ठीक आहे, परिस्थिती असल्यामुळे तुम्ही नाही करू शकले. आणि मला पण माझं फॅमिली पण मला पाहिजे आहे, जबाबदारी आहे अजून, तर त्यामुळे ते मी तेवढं नाही करू शकलो, त्याचा मला खंत आहे. पण पण अशा लोकांचं मी संस्कार केलेले आहेत की एक गुरुजी तिथे होते, त्यांची बायको वारली, ती कॅन्सरची होती. तर मला सांगितलं डॉक्टरांनी, त्याने पाहिल्यावरती म्हणे की तुम्हाला ताबडतोबच करायचं सगळं काही. आणि दुसरं म्हणजे हे की जे लोक त्यांना हात लावतील त्यांना कमीत कमी अशा अगदी वरपर्यंत असे मोजे वरती यूज करून तुम्हाला नंतरच करायचं. तर अशा हालतीमध्ये सुद्धा आम्ही ते सगळं केलेले आहे. आणि ते तर आज ते गुरुजी सुद्धा आमचे माझ्या पाया पडतात की बाबा रे तू असं केलं तेव्हा माझ्या. पण या सगळ्या जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या पार पडत असताना तुमच्या पारिवारिक जबाबदाऱ्या म्हणजे तुमची मुलं, नातेवाईक, ह्यांच्या जबाबदाऱ्या तुम्ही कशा पार पाडल्या, किंवा ते आता सध्या काय करतायत तुमची मुलं वगैरे? म्हणजे माझा देवावरती इतका विश्वास आहे आणि देवाने इतकं सगळं चांगलं केलेलं आहे की माझ्या मुलीचं पण लग्न खूप छान ठिकाणी झालं. तिलाही चांगली एक मुलगी आहे, आता ती MBA करते. अरे वा. आणि माझा मुलगा आहे पुण्याला, तो पण लग्न झालं आहे त्याचं छान. बायको सुनबाई खूप छान मिळालेली आहे, तिची एक मुलगी आहे, आता ती तर 8वीमध्ये. तर म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या सगळ्या ऑलमोस्ट सगळ्या पूर्ण संपलेल्या आहे. आणि ह्याच्याचमुळे मी स्टेट बँकेतून पण 6 वर्षापूर्वी मी नोकरी सोडली आधीच. अच्छा, व्हॉलंटिअरली. हां, मी व्हॉलंटिअरली रिटायरमेंट घेतलं. आणि मला माझी सेवा करायची होती मला, आणि माझ्या त्यांनी ट्रान्सफर करून दिला होता अशा ठिकाणी की जिथे मी अगदी खूप छोटंसं काहीच करू शकत नव्हतं. तर तेव्हा मग मी त्यांना म्हटलं की बाबा मी तर आता माझे सगळं कार्य झालेले आहे, मुलांचे लग्न झालेले आहे, जबाबदाऱ्या जवळपास सुटलेल्या आहेत, तर मग मी नाही करत, म्हणून मी नोकरी पण सोडून दिली. नाही, हे विचारण्याचं कारण म्हणजे बऱ्याच जणांना समाजकार्य करायचंय म्हणता आयुष्य सरून जातं.
पण जी 20-25 वर्षाची मुलं आहेत, तरुण मुलं, हं. आज ते कुठेतरी भरकटली आहेत. हो. तर मला याच्यातून तुमच्या मार्फत मला त्या लोकांपर्यंत काही संदेश पोचवायचा आहे की तुम्ही पण हे कार्य करू शकतात, पण मग याची सुरुवात, याच्या समस्या किंवा हे करू शकतात की नाही, किंवा कोणत्या कार्यापासून कशी सुरुवात करावी, याबद्दल तुम्ही जरा तरुण मुलांना काही सांगू शकाल का? बिलकुल बिलकुल अगदी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. बस फक्त मी म्हणतो की माणसांनी हे पहा, दुःख सुख हे सगळे येत राहतात. तुम्ही तुमच्याकडून जेवढी मदत तुम्हाला करता येईल माणसांना समाजाकरता तेवढी करायलाच पाहिजे. तुमच्यावरती केवढं मोठं ऋण आहे, तुमच्या आईवडिलांचं आहे, त्याच्यानंतर तुमच्या गुरुजींचं आहे, तुमच्यावरती तुमच्या देवाचं आहे, गुरुजींचं सगळ्यांचं तुमचं ऋण आहे. ते ऋण तुम्हाला फेडायला पाहिजे. असं तुम्ही जर समजून तुम्ही कोणतंही काम केलं तर तुम्हाला कधीही त्रास होणार नाही आणि तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहाल. कोणाकडून अपेक्षा न करता तुम्ही हे काम करून घ्या. आपोआपच पुढचे रस्ते आपोआप तुम्हाला मिळतील. सगळे रस्ते मिळतील. आणि कोणतेही चांगलं काम करायकरता पैसा लागतो असं तुम्ही नका समजू. अगदी फुकटात सुद्धा. मी सांगतो तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी फिरायला जातो 4 वाजता आणि वापस यायचो 5 वाजतापर्यंत. तर आमच्या चढण्यामध्ये जेण्यामध्ये असा एक चढाव होता, त्या तलावाच्या शेजारी असं चढाव. आणि तिथे भोपाळ, तिथे रोज एक माणूस जो आहे तो सायकलवरती आपलं सगळं दुकान घेऊन, सिलेंडर घेऊन आणि सगळं असं चालत चालत जायचा. तर मी पण त्यावेळेस परत जायचो. मी एक दिवशी त्याला काय केलं, मी फक्त त्याला हात लावला की बाबा मी तुला मदत करतो, मी तुला धक्का देतो, तू पुढे पुढे सायकलवरती चालत राहा. तो गेला आणि पुढे आल्यावरती उतार आला, तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी पण पुन्हा पाहायला तो मुलगा, तो पुन्हा दिसला मला. तो मी आपलं त्याला जेव्हा दिसायचो मला तो मी त्याला मदत करायचो. आता म्हणजे तो माणूस तिथे हळूहळू त्या दिवशी तो थांबून जायचा कधी कधी की आता हा मनुष्य मला येणार आहे आणि मदत करणार आहे. तर आपल्याला पण त्याच्या तोंडावरती हास्य येतं. आणि कुणाची तरी गरज पूर्ण होते. आज त्याला दिवसभर काम करायला पूर्ण स्टॅमिना राहतो आणि तो काही नाही, आपण काही केलं नाहीये, आपण मोठं काम केलं, पण फक्त त्या माणसाला त्याचं एक हे असते, जाणीव असते की अरे आपला एक मनुष्य आपल्या बरोबर आहे. बिलकुल. म्हणजे मी आहे तुझ्या पाठीशी असं जे म्हटलं की जे समर्थ म्हणतात ते समर्थ आणि त्यांचीच पाठीवर म्हणजे आमच्या पाठीशी आहे. ते तसंच भिवू नकोस, आहे पाठीशी. बिलकुल. आणि जिथे तुम्ही हात टाकाल तिथे तुम्हाला सोनंच मिळेल. फक्त तुम्हाला आशीर्वाद हवे मोठ्यांचे आणि गुरुजींचे. म्हणजे प्रत्यय येतो जर करायला गेलं तर सगळ्याचा प्रत्यय येतो. हे नुसते ब्रीद वाक्य नाही, हे नाही ब्रीद वाक्य नाही, अगदी म्हणजे खरोखर आहेत आज तंतोतंत. माणसाचं वागणं असेल तसं तर नक्कीच होऊ शकतं. एखादा असा प्रसंग काही झाला का तुमच्या बाबतीमध्ये की स्वतःच्या घरची काहीतरी गरज राहून गेली आणि तुम्ही परक्याच्या गरजेला गेलेले आहात? एकही सण असा नाहीये की जिथे मी त्या ह्याच्यामध्ये नव्हतो, स्मशानामध्ये नव्हतो. अच्छा. एकही म्हणजे दिवाळी घ्या, दसरा घ्या, लग्न कार्य घ्या, काही किंवा होळीमध्ये सुद्धा मी एक दिवशी तिथे आम्ही त्या ह्याच्यामध्ये म्हणजे परिवाराबरोबर सणही साजरे करत होते, पण ज्यांना जरुरी आहे ते पण प्रियोरिटी त्यालाच दिली. मी सणाला प्रियोरिटी दिली नाहीये. खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर आज तर दसरा आहे, मग मी कसं जाऊ, आज तर 3:30 मुहूर्तातलं मुहूर्त आहे, शुभ मुहूर्तात कसं, असा विचार करणारे मला काही मुहूर्त लागतो का नाही, असं स्वतःच्या घरातल्या पूजेकरता विचार करणारी लोक आहेत आणि टाळणारी लोक पण आहेत. टाळणारीच जास्ती आहेत. तेच जास्ती आहे की जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे, आपलं म्हणजे ते स्पष्ट सांगायचं तर आमच्या ज्या बॉसचा कुत्रा मारला तर नक्की लोक जातील, कारण बॉस आम्हाला पाहिजे है ना. आणि जर बॉस वारला तर कोणी जाणार नाही, कारण तो गेला. हे छोटंसं वाक्य बिलकुल प्रॅक्टिकली असंच झालंय. पण सांगू का, चांगल्याचं चांगलं म्हणणं हे पण माणसांनी शिकायला पाहिजे असं मला वाटायला लागलं. कारण चांगलं करणाऱ्याला तुम्ही स्तुती करा हे अपेक्षित नसलं तरी पण एक माणूस म्हणून जाड घेतात. जसं तुम्हाला त्या गॅस सिलेंडरवाल्याला तुम्ही हात देत होते, जसं गाडच्या मुलीला तुम्ही रक्तदान दिलं, तर त्यांनी माणूस म्हणून तुम्हाला जे काय माणुसकीने वागल्याची तुम्हाला जी पोचपावती न बोलता दिली, तर ही अशी पोचपावती जरी लोकांनी दिली तरी पण कुठेतरी तुम्ही पुढे जाण्याची स्फूर्ती तुम्हाला मिळत गेली. पण कुठेतरी असंही होतं की किती रिकामा माणूस आहे हा,
काय करत बसतो. पण अशा मंडळांकडे दुर्लक्ष करून आपण आपलं कार्य करावं. आहे शिव्याही हेच पडतात, खरं. शिव्याही पडतात. अच्छा. मी लोकांमध्ये मी पाहिलेलं आहे की आपण आता मी योगाची क्लासेस घेतो मी. बिलकुल. ते क्लासेसमध्ये म्हणजे 50 स्टुडंट आहे, सगळे आहेत. आता मेडिकलचा एक डॉक्टर होता, तो मला बोलला यार तुम्ही क्लासेस बंद करो, क्योंकि तुम्हारी योगा की वजह से मेरे यहाँ की वो patient दुकानदारी कमी होती. विचार करा ना तुम्ही, काय म्हणजे हे लोकांची काय त्यांची काय मानसिकता मेंटॅलिटी झाली पाहत आहे, तुम्ही बिलकुल. त्यांची काय आहे. आहे खरोखर आहे तर असं. ते म्हणतात की असं असं. अरे म्हटलं भैया मी माझं काम हे करतोय, मला सगळ्यांना स्वस्थ ठेवायचं आहे. लोकांना कमीत कमी ज्या आजकालचे जे आपल्याकडे खाणं पिणं खराब झालेलं आहे त्याच्यापासून ते वाचतात ते. आणि आपल्याला काय हवं आणखी. कोणी स्तुती करावी किंवा सन्मान करावा यासाठी तुम्ही कार्य करत नाही तर आपल्या या चर्चेतून कळालं. पण तरी पण आजपर्यंत कोण अशा मोठ्याने सगळ्यांना वेल नोन असलेल्या व्यक्ती आहे की ज्यांनी तुमच्या कार्याची दखल घेतली, तुमचं फुल न फुलाची पाकळी देऊन सन्मान केला किंवा अशा ठिकाणी तुम्ही तुमची उपस्थिती दिली. कारण मला ऐकून नाही मी की तुमचे टी व्हीवरती वगैरे पण इंटरव्ह्यू झाले होते. हो. पण प्रत्यक्ष मंचवरती बोलवून तुमचे कोणी सत्कार अगदी केले अगदी का? अगदी केलेले. हो, राज्यपालांनी केलेले आहेत, अरे वा. म्हणजे आपले मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत, त्यानंतर सुमित्राताई महाजनांनी केलेले आहेत, फडणवीस साहेबांनी, देवेंद्र देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा ते मुख्यमंत्री पहिले होते, आताही आहेत. आताही आहेत, मध्ये नव्हते ते, हां. पण तेव्हा जेव्हा होते तेव्हाच त्यांनी केलेले आहे. त्यानंतर माझे बाकी जे पार्षद वगैरे जे असतात आपले सगळे त्यांचे तर आहेच म्हणजे. केलेच आहे. आणि सगळ्यात मोठं तर हे आहे की मला इतकं त्या देवाने इतकं दिलेलं आहे आणि इतकं भरपूर. नाही ते सगळं असलं ना तरी पण कुठेतरी अमुक एक व्यक्तीने तुम्हाला जर जाणलं, त्याचं शब्दामध्ये म्हणा किंवा कोणत्याही प्रकाराने त्याची प्रशंसा केली तर ती 4 लोकांबरोबर पोहोचून आणखी काही लोकांना ते करण्याची प्रेरणा मिळते. तुम्ही त्याचे हकदार असतात. जरी तुम्हाला अपेक्षा नसली तरी तुम्ही हकदार असतात. आणि तो जो हकदार आहे की त्याचं काही चांगलं केल्याचं चांगलं म्हणावं, ते सगळ्यांना अपेक्षित असतं जगाला. म्हणजे ते रिकामं काम किंवा आहे त्याला आवड म्हणून तो करतो उगाच, ही भावना कुठेतरी मागे जाते आणि एक 4 लोक आणखीन तयार होतात. त्याच्यासाठी तुमच्या कार्याला बिलकुल सलाम. आणि तुम्ही असंच कार्य करा. पण आता भविष्यासाठी काही नवीन योजना तुमच्या? भविष्यासाठी तर मी नवीन रांगोळ्या मी तयार केलेल्या आहेत. हो, मी काल बघितल्या. तुम्ही आज मला वाटतं इथे स्टुडिओत आणल्या नाहीयेत. हा नाही, आता मी फोटो नक्कीच त्याचे टाकेल सगळ्यांना. हो. आता मी रांगोळ्या तयार करतो, मोठमोठ्या तयार. जेव्हा संध्याकाळी माझं जेव्हा हे असतं टीव्ही सिरियल असतात आपले, अच्छा. तेव्हा ते 2 सिरियल मी पाहतो 1 तासाचे. पण ते पाहतो काय, मी त्यावेळेस मी दुसरं माझं म्हणजे रांगोळ्या बनवायचं काम करतो. ते त्यांचं कटिंग आणि चिपकवण्याचं जे काम असतं मी ते त्यावेळेस करतो. म्हणजे जसं बायका आपल्या फुलवाती करत टीव्ही पाहतात तसं मी हे काम करतो. असं करता करता माझ्या जवळजवळ आज म्हणजे 1000 स्क्वेअर फुटाची जवळपास मी रांगोळी बनवू शकतो. वा, खूप छान. चांगली मोठी रांगोळी. आणि ती अशी असती की 10 मिनिटात बनवू शकतो आणि 10 मिनिटामध्ये मी ती काढून घेऊ शकतो. आणि एक छोट्याशा पिशवीमध्ये घेऊन कॅरी करायला इझी. आणि पूर्ण. आणि ती कशी असते की केव्हाही तिला कोणते परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये करू शकता तुम्ही, हवं तसं तुम्हाला कलर कॉम्बिनेशन करू शकतात. आणि इनोव्हेटिव्ह असतो. आणि हे मी आता मुलांना मी हे सांगतोय की तुम्ही जे हे मोबाईल वगैरे तुम्ही वापरता आहात आणि तुम्ही जे हे नवीन गॅजेट्स तुम्ही वापरता आहे त्याच्यामध्ये तुमचे डोळेही खराब होऊन राहिले आणि हातही आणि अंगठा विशेष तब्येती खराब होऊन राहिले. तर त्याच्याकरता म्हणून तुम्ही काहीतरी एखादा छंद जोपासा आणि त्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी तुमचं लक्ष राहिले आणि तुम्ही एक तऱ्हेचं ध्यान होतं ते की आपण जेव्हा कोणतंही काम करतो तेव्हा एक त्याचं ते ध्यान असतं ते. आणि आपला तुमचा हार्ट बीट पण तुमच्या त्या चांगलं होतात, त्यामुळे तुमचं ब्रेन पण चांगलं होतं. कल्पनाशक्ती वाढते. कल्पनाशक्ती असते. तुम्ही एका ठिकाणी स्थिर राहून काहीतरी कार्य करताय ते तुम्हाला करायला पाहिजे. आणि काहीतरी एखादा छंद असा हवा की जो तुम्हाला आनंद देईल, तुम्हालाही आनंद देईल आणि तुमच्या बरोबरचे जे लोक आहेत त्यांना आनंद देईल. आणि त्याच्यामुळे म्हणजे काय आहे की तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील.
म्हणजे खरोखर असंच म्हणावं लागेल की तुम्ही तुमचा छंद जोपासून आनंद घेऊन दुसऱ्यांना आनंद देतात आहेत. आणि त्यासाठी आता तुम्हाला जर कोणाची मदतीची अपेक्षा असेल किंवा साथ हवी असेल तर तुम्ही नक्कीच यंग जनरेशनची साथ घेऊन खूप काही मोठं काम करू शकतात. आणि असं फक्त म्हणायचं म्हणून नाही, पण तुमचं इतकं अफाट कार्य तुम्ही मला सांगितलं आहे की ते शब्दात मांडून मी अगदी थोडक्यात सगळ्यांसमोर आणलं आहे. कारण ब्लड डोनेशन काय, अंत्यविधीला मदत काय, आणि हे वेगळ्या वेगळ्या प्रकारची जवळजवळ 7-8 प्रकारची तुम्ही निशुल्क जे प्रशिक्षण देत आहेत ते काय, म्हणजे तुमचा मला वाटतं एक आयुष्यातला क्षणही नसेल की ज्यावेळेस तुम्हाला मी काय करू किंवा आता काय राहिलं हे विचार करायची गरज नाही. तेव्हा मी तर म्हणेल की माणसाने खरोखरच काही ना काही करण्यात नेहमी व्यस्त राहायला हवं की ज्याच्यातून काहीतरी बाहेर निघेल, आनंद सगळ्यांना मिळेल, तुम्हालाही मिळेल. खरोखरच खूपच आज छान वाटलं तुम्ही माझ्या स्टुडिओत आलात आणि आपल्याबद्दल खूप छान चर्चा झाल्या. आता यानंतरही तुमच्या पुढच्या भविष्यातल्या ज्या योजना असतील त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता एक योजना म्हणजे आता अजून आहेत, अच्छा. आता अजून पण म्हणजे सुरुवात करून दिली मी ती योजना. हां हां. आपण जे स्तोत्र असतात हे लहान लहान स्तोत्र ते मुलांना मी ते शिकवतोय. सध्या ते संस्कार वर्ग घेतोय मी त्यांचे आणि त्यांना ते सगळे शिकवतोय, ते पूर्ण पाठांतर करतोय. त्यानंतर मोठ्या बायकांना, आता काही बायका आणि पुरुष पण आहेत, त्यांना आपण गणपती अथर्व शीर्ष, पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, पवमान, त्यानंतर रुद्र, विष्णू सहस्त्रनाम, हे सगळे हे असे मी पाठांतर करवले. तर माझ्याजवळ जवळजवळ 15 बायका आणि पुरुष असे तयार झालेले आहेत की जे माझ्या बरोबर मला घडघडा असं बोलू शकतात ते, आणि ते पण सस्वर. नक्कीच तुम्ही 15 जणांना तयार केलं. 15 लोक नक्कीच 100 लोकांना तयार करू शकतात. पण खरोखर हे असं कार्य करत राहायला पाहिजे. हे तुमच्याकडून सगळ्यांना खूप मोठं प्रोत्साहन मिळालेलं आहे. ऊर्जा तुमची बघून वाटतंय की खरोखर माणसाने स्वतः फिट राहायचं असेल तर हे सगळं करायला हवं. कारण न करणारा कधीच पुढे जाऊ शकत नाही. झोपलेला मनुष्य जो असतो ना त्याला उठवणं फार कठीण असतं. म्हणून जागा पण तरी पण जो झोपायचं नाटक करतो त्याला आणखीन कठीण असतं. म्हणून तुम्ही झोपलेले आहात, आता तुम्ही उठून जा. लोकांना आपण सांगू शकतो की तुम्ही झोपलेले आहात, थोडं उठा आणि 10 लोकांचे कामं केले तर तुम्हालाही ऊर्जा मिळेल आणि त्यांनाही ऊर्जा मिळेल. बिलकुल बिलकुल. कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हेच शेवटी म्हणावं लागेल. नुसतं वाचून किंवा टीव्हीवर बघून, मोबाईलवरती त्या रील्स बघून काहीही होणार नाही. आधी करायला पाहिजे आणि केल्याचं फळ नक्कीच मिळणार आणि तो आनंद वेगळाच असणार. म्हणजे खरं आयुष्य काय तर दुसऱ्याला आनंद देणं. सुख म्हणजे काय असतं तर सुख म्हणजे हेच असतं. हे सुख म्हणजे हेच की तुमच्यामुळे जर कोणाच्या तोंडावरती हास्य आलं तर त्यापेक्षा मोठं सुख काय. जे माणूस म्हणतो की सुख म्हणजे काय असतं प्रत्येकाला, तर सुखाचा शोध घेण्याची गरज नाही, तुमच्याच जवळ आहे. तुम्ही ते द्या आणि त्याचा अनुभव तुम्ही भरभरून मिळतो. खूप छान. अशाच गप्पा आपण पुन्हा एकदा करूया. आणि खूप छान वाटलं आज तुम्ही आला. तुम्ही पण आम्हाला एक स्टेज दिलं त्यामुळे खूप नाही, स्टेज दिला म्हणण्यापेक्षा अशी कामं करणारी लोक आपल्या कामातच इतकी व्यस्त असतात की ते सगळ्यांसमोर यायला त्यांना वेळच नसतो. आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून म्हटलं की नाही, तुमचा खूप अमूल्य असा वेळ आहे, तो मला हवा आणि तुम्ही तो दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. छान वाटलं. खूप. आपण आत्ताच अरुणजी फडणवीस यांना भेटलेलं आहे आणि आपणही त्यांना भेटून कसं वाटलं या आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि त्यांच्याशी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, त्यांच्या कलेचं काही एक्झिबिशन करायचं असेल तर नक्की ते येतील असं त्यांच्या वतीने मी तुम्हाला सांगते. आणि खूप खूप छान वाटलं. धन्यवाद. पुन्हा एकदा.